मी समोर येते पीएमसी बँक आणि एका रिअल इस्टेट कंपनीमधील एक मोठ्या प्रकरणामध्ये धक्कादायक घोटाळा उघडकीस आलाय। फॉरेन्सिक ऑडिट मध्ये असं दिसून आलंय की बँकेने कागदावरती 87.5 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं होतं, मात्र प्रत्यक्षात कंपनीला 1 रुपयाही देण्यात आला नाही। तरीही 150 कोटी रुपयांचं व्याज मात्र वसूल करण्याची तयारी सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, काय नेमकं हे प्रकरण? प्रज्ञा, हा सगळा प्रकार पीएमसी बँकेमधला आहे। पीएमसी बँकेकडनं एका रिअल इस्टेट कंपनीला 87.5 कोटी रुपये मंजूर केले होते आणि त्याची रक्कम व्याजासहित वसूल करण्यापर्यंत जवळपास 150 कोटीपर्यंत ही सगळी रक्कम जाऊन पोहोचली। अस्तित्वात जर आपण पाहायला गेलं तर ही रक्कम बँकेकडनं रिअल इस्टेटच्या अकाउंटवरती गेलीच नव्हती किंवा कुठच्याही प्रकारचा तशा पद्धतीचा ट्रान्झॅक्शन हे झाले नव्हते। आणि हा सगळा प्रकार ऑडिट रिपोर्ट मध्ये बाहेर पडल्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे हे पुढे आलेलं आहे। सध्या या प्रकरणामध्ये एनसीएलटी कडनं या सगळ्याची आता चौकशी जी आहे ही केली जाणार आहे, कारण का ज्या पद्धतीने हे कर्ज देण्यात आलेलं आहे आणि जी वसुलीचं आपण जर पाहायला गेलं तर व्याज सुद्धा लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे 87.5 कोटी रुपयाचं कर्ज हे साधारणतः 150 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि सध्या स्थितीला आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे। मात्र कुठल्याही प्रकारचा ट्रान्झॅक्शन न होता बँक मात्र वसुली करण्यासाठी लागली होती आणि त्याच अनुषंगाने आता या सगळ्या प्रकरणाची जी ही चौकशी होणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।